त्याला संरक्षण देणे ही कायद्याची जबाबदारी आहे. होय तेच सांगालोय, तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे त्याला संरक्षण द्यायची कायद्याची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा वडिलांनी पतसंस्थेचं कर्ज काढून मला तिथे एक व्यवसाय उभा करून दिला होता, शेळीपालन. आता तुम्ही तिथे जाऊन आला तुम्हाला शेड वगैरे दिसला असेल, गोठा आणि शेळीपालन. पण त्या खडी म्हशीच्या त्रासामुळे तो व्यवसाय मी आता बंद करून मला आता ऊस तोडायला टोळीत व्हायची वेळ आली. त्याच्यावरती आम्हाला संरक्षण कोण देणार? का असेना आम्ही अनेक वेळा विनंत्या खूप केल्या होत्या या ठिकाणी. त्या निमित्तानं का असेना तहसीलदार साहेब या ठिकाणी आमच्या मांडेदुर्ग गावाला त्यांनी भेट दिली. त्याबद्दल त्यांनी मी गावच्या वतीनं एक सामान्य नागरिक म्हणून पहिल्यांदा त्यांचं मी स्वागत करतो. मी परवा दिवशी बैठकीमध्ये बोलून गेलो होतो. साहेब एक विनंती आहे, मी माझी कळकळीची विनंती. मी फार मोठा पुढारी जरी नसलो तरी मी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, आयुष्यात अजून कुणाला कानपट मारलेली मला माहीत नाही. आणि याच माणसानं माझ्यासारख्याला म्हणायचं ह्याच्यासाठी म्हणून दावा करून अजून मला फौजदारी माहीत नाही. मला आज 70वे चालू आहे, 70वे वर्ष चालू असताना फौजदारी माहीत नाही. नाही म्हटलं तरी 5 वर्ष उपसरपंच पद केले 84 ते 89 पर्यंत. त्यानंतर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, कोरोनाच्या काळात आपल्याकडे माणसं जाऊ नयेत म्हणून तंटामुक्ता अध्यक्ष म्हणून 4 वर्ष काम केलं. एक व्यक्ती जायला दिली नाही. आणि अशाच व्यक्तींना मी बोलतोय, बाबा तुमचं आमचं गुरुवांना म्हटलं मी हे तुमचं बरोबर नाही, बेकायदेशीर आहे म्हटलं. म्हणून पहिलं आम्ही ज्या वेळेला उपोषणाला बसलो त्यावेळेला भाषण करताय त्याला पहिलं घाला आणि परतची भाषा त्यांची. विषय असा आता रस्ता पाहून आला त्याच्यामुळे अगदीच बरोबर आहे. 267 गट नंबरमध्ये ही खडी मशीन आहे. मला वाटतं खनिकर्म अधिकाऱ्यांनी मला वाटतं 10 गुंठ्याचं खणी काढायची त्याची परवानगी. आता पाहिल्यानंतर आपल्याला दिसून आला असेल कमीत कमी 2.5 एकर असेल. ते खोली तर ते बघायचीच नको. आमच्याच भावकीतली माझ्या पुतण्याची गाय पडली, परवा पण बोलून गेलो होतो, त्यात गाय पडली. त्याचा देतो म्हणून त्याला फसवलं, परत धमकी द्यायची. दुसरा विषय म्हणजे आताची वाट जाते ती काय, शासकीय साहेब इथं उपस्थित आहेत, महसूल खात्याचे सगळेच असतील कदाचित. शासकीय वाट नोंदीची माझ्या तरी माहितीप्रमाणे नाही. दुसरा विषय, त्या वाटेनं जायचं असेल तर त्यांनी ती वाट करून घ्यावी. आणि ह्या वाटेनं सोडायचं असेल तर पूर्वी पायवाट माझ्या नंबरात 247 गट नंबर माझा 20 एकर 8 गुंठ्याचा आहे. 243चा एक गट नंबर 6 एकराचा आहे. त्यात जाताना त्या खडी मशीन मधनच माझी वाट होती. त्यानं मला तिथनं मग वरनं उड्डाणपूल करून द्यावं. जर त्याला ह्या वाटेनं जायचं असेल तर मला माझ्या रस्त्यात, माझा पूर्वीचा होता रस्ता त्याच वाटेनं त्यानं करून द्यायची. वळवून दुसऱ्याच्या वाटेनं आम्ही, दुसऱ्या गरीबाच्या वाटेनं आम्ही काय म्हणून जायचं. त्यांनी पण असं त्याच्या हातापाय जोडायचे आणि इथनं वाट होती म्हणून तो आम्हाला अडवतोय. त्यावेळेला आम्ही काय करायचं, मग तो आमच्या खडी मशीन खडी काढायची प्रेसर जर तो तिथं करत असेल आमच्या वाटेवर, मग त्याची वाट अडवल्यानंतर तुम्ही सगळेजण पळून धावून आला. आमची वाट अडवली, आम्ही कुणाकडे जात मागायची, कुणाकडे. आता तुम्ही आलाय म्हटल्यानंतर तेच जर तसं असेल किंबहुना मग नोंदी वाचलेल्या वाटेनं त्याला जायची आमची काय हरकत असणार नाही. आम्ही सामंजस्यानं आजपर्यंत खूप सहन केलंय, गावानं खूप सहन केलंय. आणि त्यांना सुद्धा मी परवा सुद्धा म्हटलं पोलीस स्टेशनला गुरव गेलेले. त्यावेळेला त्यांनी मला म्हटलं हो बैठकीला बसून मिटूया. कधी आलात म्हटलं तुम्ही, 4-5 महिने झाले बैठकीला, कधी आलात, काय नाही तुम्ही ऐकला. फोन एक दाखवा त्यांनी माझ्यासारख्याला केलेला फोन. आम्ही बैठक बसवली असती. मी म्हटलं माझ्या हातातलं भाकरी खाली पडले, ताटल रॅकवरची खाली पडली समोर. असं असताना गावानं बसायचं. ग्रामपंचायतीकडे दाद मागितली, काय गुन्हा केला गावानं. महिला सगळ्या पळून 9:15च्या दरम्यान बाहेर आल्या. सरपंचाकडे जाणार, ग्रामपंचायतीकडे गावचे लोक जाणार एक प्रतिनिधी म्हणून. त्यांनी बाबा नोटीस दिली म्हणजे काय फार गुन्हा केला, त्या नोटीसचा आधार घेऊन ते कोर्टात जातात आणि हे ह्या गावाला विटीस धरतात. आज गावची शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे बघून प्रशासनानं चांगल्या प्रकारे विचार करावा. त्यांना जर खडी न्यायचीच असेल तर नोंद असलेल्या रस्त्यानं न्यावी. नाहीतर कदाचित शाळेजवळ आमची लहान मुलं वगैरे आम्ही पाठवतो, आमच्या नाती आहेत, ती त्याच रस्त्यानं येत असतात. त्याच्यामुळे जर बरं वाईट झालं तर ते काय म्हणणार, दुसरी पोरं काढा तुम्ही, असंच उत्तर असणार आहे त्यांचं. हे मेलं तर दुसरं काढा असं उत्तर त्यांचं असणार आहे. त्यामुळे नाहीतर आम्ही शाळेला मुलं तरी पाठवायची बंद करतो. ग्रामस्थ या ठिकाणी
खडी क्रशरचे माल घेऊन जाण्याकरता जो रस्त्याचा संदर्भाने न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणीकरता प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी सांगितलं आहे, PI साहेबांनी सांगितलेलं आहे. ते खडी क्रशर जे आहे तुमच्या गावाच्या हद्दीत आहे, तुमच्या गावकरी जमीन आहे, तुमच्या गावकरी जमीन विकलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे. शासनाची भूमिका अशी असते कोणत्याही व्यावसायिकाला उभं करण्याकरता त्याला संरक्षण देण्याचं काम शासन करत असते. त्याप्रमाणे शासनाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने उद्योजकांना संरक्षण देणे किंवा त्यांचा उद्योग व्यवस्थित चालावा याकरता MIDCमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापना झालेली आहे. आता हा व्यवसाय या ठिकाणी चालू झालेला आहे. आपल्या ठिकाणची जमीन घेऊन त्यांनी तो व्यवसाय चालू केलेला आहे. आज त्यांनी तो खडी जी तयार झालेली आहे ते घेऊन जाण्याकरता आपल्या गावातून रस्त्याची मागणी केली. त्या अनुषंगाने कोर्टामध्ये दावा दाखल होतात. त्या अनुषंगाने आपल्यातर्फे सुद्धा ग्रामस्तर्फे जे बाजू मांडलेली आहे आणि दोन्ही बाजूची म्हणणं ऐकून घेऊन कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की आत्ता जी तयार खडी आहे ती घेऊन जाण्याकरता त्यांनी रस्ता पण देण्यात यावा अशा प्रकारचा आदेश आहे. एक्झिबिट 5मध्ये जे नमूद केले त्याप्रमाणे तो त्याची अंमलबजावणी करण्याकरता या ठिकाणी तयार माल घेऊन जाण्याकरता रस्ता देण्यात यावा असं कोर्टाचा आदेश आहे. त्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं अर्थात पोलीस प्रशासनाला येत असते किंवा प्रशासनाला त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करायला लागते. त्यांनी त्या संदर्भाने अर्ज केला की आम्हाला खडी क्रशर घेऊन जाण्याचा माल तयार आहे तो घेऊन जाण्याकरता पोलीस बंदोबस्त द्यावा का तर ग्रामस्थ आम्हाला विरोध करत आहेत. त्या अनुषंगाने अर्जाची चौकशी PI साहेबांनी करून आपल्या ग्रामस्थांनी चौकशी करून संबंधित कृषी मालकाचीसुद्धा म्हणणं ऐकून घेऊन तसा चौकशी अहवाल SP कार्यालयात पाठवण्यात आला. SP कार्यालयाने संबंधित माल घेऊन जाण्याकरता सशुल्क बंदोबस्त पुरवण्याबाबत आदेश केले. त्यानुसार सशुल्क बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणून ते गजानन गुरव यांचे जे क्रशर आहे त्यांचा माल घेऊन जाण्याकरता रस्ता खुला करून देण्याकरता आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलो आहे. आल्यानंतर आपला विरोध जाणवला मला त्या ठिकाणी. काही लोक महिला त्या ठिकाणी आल्या. आपल्या तीव्र वादातून मी तहसीलदार साहेबांना त्याकरता बोलवून घेतलं. तिथली परिस्थिती मी वरिष्ठ कार्यालयातसुद्धा कळवलेली आहे. आणि तरीसुद्धा आत्ता आपण जी मीटिंग घेतलेली आहे आपल्या लोकांचा विरोध आहे की गावातून या आम्ही त्यांना घेऊन जाऊन देणार आहे माल किंवा इथून त्यांची वाहनं जाऊन देणार नाही. पाठीमागच्या ज्या घटना झाल्या त्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. तो समोरच्या रस्त्याने माल जाण्याकरता त्यांना रस्ता दिला होता तरीसुद्धा तिकडे त्या ठिकाणी रस्त्यामध्ये आडकाटे आहेत बघ. त्यामुळे ते जाणून केलेत का तुम्ही तिथं ठेवलेले आहेत तशी मला का म्हणत नाही. बाकी दुसऱ्या रोडने आपण PI साहेबांनी रस्ता सुचवला त्यानुसार आपण त्या मार्गाने वाहतूक करण्याकरता आपण त्यांना सजेस्ट केलेलं होतं. त्यासाठी तुमचा विरोध आहे. आज त्यांनी तो खडी क्रशरचा जो मुद्दा माल काढलेला आहे तो घेऊन जाण्याकरता मार्ग करून देण्याकरता कोर्टाने आदेश केले. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान होऊ नये याची आम्ही सुद्धा पर्सनल खबरदारी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला सुद्धा त्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. फक्त तुमच्या भावना अशा आहेत की या ठिकाणी प्रेशर होऊ नये हे तुमच्या आत्ता बोलण्यातून जाणवलं. परंतु त्याचबरोबर या बाजूसुद्धा दुसरा सुद्धा क्रशर एक आहे तो सुरळीतपणे चालतो पण या सुरळीत क्रशरचा विरोध आहे. याच्यात काहीतरी विरोधाभास जाणवत आहे. तर ते तसं असं नाही पाहिजे. उद्या तुमच्याच गावातल्या लोकांनी जर त्या ठिकाणी क्रशर केलं तुमच्याच गावच्या लोकांनी त्याच्या स्वतः शेतात केलं असतं त्याला तुमचा एवढा तीव्र विरोध असता का? आज बाहेरचा व्यक्ती आहे म्हणून तुम्ही त्याला विरोध करताय का? विरोध तुम्ही तुमचं पिकाचं नुकसान होतं आहे, जनावर नुकसान होत आहे किंवा घराची पडझड होते जे तुम्ही मुद्दे मांडले ते सर्व तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु आज त्यांनी जो माल तयार आहे तो घेऊन जाण्याकरता कोर्टाने आदेश केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता किंवा त्यांना रस्ता करून देण्याकरता आम्ही पोलीस प्रशासनाला सशुल्क बंदोबस्त दिलेला आहे. तर आपण सर्वांनी तो त्यांना माल घेऊन जाण्याकरता तिथून मार्ग करून द्यावा. प्रशासनाला तुमची जी कायदेशीर लढाई ती कोर्टामध्ये आपण अवश्य लढावी. तुम्ही त्या संदर्भात तुम्ही त्या आदेशाच्या विरुद्ध कोर्टामध्ये स्टे घेऊ शकता तुमच्या वकिलातर्फे बाजू मांडून.